आपण पोळी ताक आणि भाकरी बनवायला घेऊया। तर इथे मी पोळी ताक बनवायची तयारी पूर्ण करून घेतलेली आहे। तर त्यासाठी मी घेतलेला आहे मिक्सरमध्ये फिरून दही आणि लसूण, सांबार आणि कढीपत्ता आणि लाल मिरच्या। तर थोडंसं तेल टाकून घेणार आहे मी। तेल टाकल्यानंतर मस्त तेल गरम झाल्यानंतर टाकणार आहे त्यातनी जिरं आणि मोहरी। तर पाहू शकता। तर नाचणीची भाकर आणि पोळी ताक मस्त बनवत आहे मी आज। चला म्हटलं खूप दिवसाचं केलेलं नाही, तर आता आज बनवूया म्हटलं। तर चालले होते लग्नाला, तर एकटीच होती आज मी घरी। म्हटलं चला तर बनवूया आरवीसाठी, नंतर मग दुसरं काहीतरी बनवता येते। तर मस्त मी आधी लसूण वगैरे टाकून घेतलेला आहे आणि त्यातनी टाकणार आहे आता सुक्या मिरच्या टाकणार आहे आणि ती मस्त अशा लालसर होऊ देणार आहे। जिरं मोहरी पूर्ण असं तडतडू द्यायचं आणि मस्त होऊ द्यायचं लालवट। तर अशा पद्धतीने त्यातनी टाकणार आहे थोडंसं लाल तिखट आणि हळद, मीठ चवीनुसार। तर अशा पद्धतीने मस्त थोडंसं जास्त वेळ टाईम नाही लागत व्हायला। तर आता टाकणार आहे त्यातनी थोडीशी सांबार। तर मस्त आपलं झालेलं आहे तयार। चला त्याने थोडंसं पाणी टाकूया। पाणी तुमच्या हिशोबानुसार टाका, तुम्हाला घट किंवा पतलं पाहिजे पोळी ताक त्यानुसार तुम्ही टाकू शकता। तर माझं जे मी दही आहे, माझ्याजवळ दही होतं ते थोडंसं आंबट होतं, तर म्हणून मग मी पाणी थोडंसं शिल्लक टाकलेलं आहे। आंबट दही कसं खावा नाही वाटत पोळी ताक झालं की। तर तिकडे मस्त हे बघा पोळी ताक आपला तयार आहे आणि छान लागते भाकर संग। कोणती भाकर खा तुम्ही, उडदाची भाकर खा की नाचणीची भाकर खा, कशाची पण भाकर, ज्वारीची भाकर घ्या, मस्त कडक कडक भाकर आणि पोळी ताक एकदम छान जेवण। मला तर खूप आवडते। तर इकडे मी पीठ घेतलेलं आहे। तर हे नाचणीचं पीठ आहे, जे मागच्या वेळेस मी आणली होती नाचणी, तर ते तशीच राहिली होतं पीठ त्यातलं। चला म्हटलं आता मग तेच भाकर टाकूया। तिकडे मी तवा मस्त गरम करून ठेवलेला आहे आणि ती उकडीचं पाणी मी पिठात टाकून घेतलेलं आहे। तर पीठ थोडंसं गरम होतं, तर त्याच्यावर मी कोरडं पीठ टाकून घेतलेलं आहे, कारण की मग ते थंड व्हायला थोडीशी मदत होत होती। तर मग मस्त चुरून घेतलं, असा उंडा बनवून घेतलेला आहे आणि उंडा पाहू शकता। तर एकसारखं इकून तिकून मी हातावर थापून घेतलेला आहे। आता थापून म्हणजे पूर्ण भाकरशी थापून घेणार आहे मी। हातानेच थापून घेणार आहे। अशा पद्धतीने पाहू शकता भाकर आपली मस्त अशी पातळसर आणि एकसारखी येणार आहे। तर मी अशी थापूनच भाकर बनवत असते। गॅसवरच्या भाकरी म्हटलं की अशाच पाहिजेत, कारण की चुलीवरच्या भाकरी जर चुलीवर असल्या तर आपण हाताच्या बनवू शकतो, कारण की चुलीवरच्या भाकरी छान लागतात गॅसपेक्षा। पण आता चूल नाही सध्या आपल्याजवळ, तर मग गॅसवरच मस्त अशी भाकर मी करून घेणार आहे। आणि पीठ जे लागलेलं आहे त्याच्यात थोडंसं पाणी टाकून घेणार आहे, कारण की ते मग भाकर कोरडं येते भाकरले, तर मग म्हणून। तर अशा पद्धतीने आणि भाकर मात्र आपली छान होणार आहे। तर मस्त इकून तिकून आलटून पलटून घ्यायची भाकर। तर पाहू शकता। आणि लोखंडी तव्यावर भाकर बनवायची एक म्हणजे सगळ्यात सोपी पद्धत अशी आहे की कसं आपण जास्त भाकर मस्त एकसारखी झाली की अशी टम्म फुगते आणि जळत पण नाही आणि छान एकसारखी भाकर होऊन येते। तर पाहू शकता तुम्ही, एकाएकून मस्त अशी भाकर झालेली आहे आपली पूर्ण मी अशी चांगली शेकून घेतलेली आहे एका साईडने, कारण की एका साईडने जेवढी आपण छान पूर्ण पोळी म्हणा की भाकर म्हणा, एका साईडनं आपण पूर्ण जेव्हा शेकून घेतो आणि दुसऱ्या साईडनं जेव्हा टाकतो तेव्हा आपली भाकर टम्म अशी फुगते, भाकर पोळी दोन्ही पण। तर एक साईड खाली पण एक भाकर मी थापून घेतलेली आहे आणि वरची भाकर होत आहे। तर पाहू शकता आपली भाकर मस्त अशी फुगलेली आहे। तर थोडीशी कमी फुगलेली आहे, पण इकून तिकून मस्त अशी झालेली आहे आणि कडक आणि खरपूस भाकर अशी आपली तयार आहे।
तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा किती मस्त भाकर आपली तयार झालेली आहे, एकसारखी आणि पातळसर भाकर. तुम्हाला अशी भाकर आवडते का कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मला तर फोडी ताक आणि भाकर कधी पण अशी आवडते खायला सगळ्यात जास्त, तर म्हणून मी मग बनवत असते. तर भाकर आपली पाहू शकता. दुसरी भाकर मी आता तिकडे तव्यावर टाकून देणार आहे. आणि बघू शकता इकडे मी जेवण तयार करत आहे. जेवण मस्त आपलं झालेलं आहे. त्यातनी मी मिरची बघा, ती मिरचीवर कोथिंबीर छान दिसत आहे. फोडी ताक हिरव्या मिरच्यात पण छान होते, पण मला म्हणजे लाल तिखटमध्येच आवडते, तर मी तसंच बनवत असते. चला, असं आपलं जेवण तयार झालेलं आहे. चला या सर्वांनी जेवण करायला. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओला एक लाईक आणि हाईप देखील करा. तर मस्त एक साईडनं मीठ, एका साईडनं गवाराच्या शेंगा. आता करणार आहे मी जेवण. एवढी भाकर शेकून घेते आणि जेवण करून घेते. चला या जेवण करायला पटापट. आणि सर्वांनी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्यासाठी धन्यवाद.